प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती। ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे। अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत। एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे। महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत। ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत। खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये 26 लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे। आता ही 20 लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील, जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू। त्याचसोबत एक अजून महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत। ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो, महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे। ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या 5 वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितला आहे। मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज 20 लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली आहेत। मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राला एकूण 20 लाख घरे मंजूर झालेली आहेत। यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर नवीन घरे आहेत 13,29,678, जे काही मागील घरे आहेत 6,37,089 घरांचा विस्तार होणार आहे। एकूण एका वर्षामध्ये 19,66,767 घरे ही आता मंजूर करण्यात आलेली आहेत। आता या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ह्या योजनेची थोडक्यात माहिती तुम्हाला मी आता सांगणार आहे आणि कोणकोणती कागदपत्रे लागतात व अर्ज कसा व कोठे करायचा हे सुद्धा सांगणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, आता आपण हा GR सविस्तरपणे जाणून घेऊयात। आता प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान म्हणजे लाभार्थ्यांना किती अनुदान दिले जाणार आहेत। ग्रामीण भागातील जे लाभार्थी आहेत त्यांना 1,20,000 इतके अनुदान देण्यात येणार आहे आणि डोंगरी भागात 1,30,000 इतके अनुदान देण्यात आहे। हे अनुदान मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे वाढणार आहे आणि सदर लाभार्थ्याची निवड ही ग्रामसभेत करण्यात येणार आहे। म्हणजे तुमच्या गावात जी ग्रामसभा भरते त्यामध्ये हे लाभार्थी निवडण्यात येणार आहेत आणि लाभार्थीचा निवड प्रक्रिया जी आहे ती आहे सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्रधानक्रम यादीची माहिती आवास सॉफ्टवर उपलब्ध आहे। सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे। नंबर 2 ला प्राधान्य क्रमांक यादी बेघर 1 खोली लाभार्थी 2 खोली लाभार्थी याप्रमाणे विशिष्ट केलेली आहे। प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे। आता त्यामध्ये वयाची अट आहे 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब यांना याचा लाभ मिळणार आहे। 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब हे सुद्धा पात्र असतील। अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही, भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे, हे सदरील गुणांमध्ये आधारे ग्रामसभा यादी तयार करण्या व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येणार आहे। तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता हा अर्ज कुठे करावा, तर हा अर्ज ऑनलाईन उपलब्ध नाही आहे। तर हा अर्ज तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत आणि तुमच्या पंचायत समितीमध्ये करायचा आहे। आता ह्या अर्जासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते आपण बघणार आहोत। आपल्याला यामध्ये आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत 7/12
उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र किंवा जातीचे प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, विद्युत बिल यापैकी कोणतं एक तुम्ही देऊ शकता. आणि त्यानंतर मनरेगा जॉब कार्ड आणि त्यानंतर बँक पासबुकचं छायाचित्र प्रत ही अशी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे व नवीन नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.